हाय, रिसेंटलीच अनाउन्समेंट झाली ती WPL ची म्हणजेच वर्ल्ड पॅडल लीगच्या तिसऱ्या सीझनची। ही वर्ल्ड क्लास स्पर्धा ऑगस्ट मध्ये आपल्या मुंबईत होणार आहे। सो हे पॅडल म्हणजे नक्की काय? हा खेळ दिसताना तर टेनिस किंवा स्क्वॉश सारखाच दिसतो, पण मग त्यापेक्षा हा खेळ वेगळा कसा? चला जाणून घेऊया या व्हिडिओमधून। मी दिव्या आणि आज आपण या वेगाने लोकप्रिय होणाऱ्या खेळाची माहिती घेणार आहोत। मित्रांनो, टेनिस आणि स्क्वॉश या दोन्ही खेळाचं सुंदर मिश्रण म्हणजे पॅडल। स्पेनमध्ये जन्मलेला हा खेळ आता जगभर पसरलाय। हा खेळ खेळण्यासाठी जितका मजेदार आहे तितकाच फिटनेससाठी सुद्धा उपयोगी आहे। या खेळाची रचना बघूया। पॅडल कोर्ट हे टेनिस कोर्ट पेक्षा लहान असतं, फक्त 10 मीटर रुंद आणि 20 मीटर लांब। कोर्टच्या चारही बाजूंना काच आणि जाळी असते, जी या खेळाचा एक इंटरेस्टिंग भाग आहे, कारण चेंडू भिंतीला लागून परत येतो आणि त्याला सांभाळताना गेम आणखीनच थ्रिलिंग बनतो। पॅडल हा नेहमी डबल्स मध्ये म्हणजे 2 विरुद्ध 2 खेळाडूंमध्ये खेळला जातो। बॉल सर्व्ह करताना जमिनीवर एकदा उडवून मग मारावा लागतो। पॅडल बॅट ही सॉलिड आणि थोडी पोकळ असते, यात कुठलीही तारेची जाळी नसते, त्यामुळे ती हातात पकडायलाही सोपी असते। आज स्पेन, अर्जेंटिना, इटली आणि स्वीडन सारख्या देशांमध्ये पॅडल प्रचंड लोकप्रिय आहे। भारतातही आता हळूहळू पॅडल क्लब सुरू झालेत आणि तरुण पिढी या नवीन खेळाकडे आकर्षित होत आहे। या खेळात टेक्निकल गोष्टींपेक्षा स्पीड, चपळता जास्त महत्त्वाची असते, त्यामुळे नवीन खेळाडू सुद्धा सुरुवातीला पटकन शिकू शकतात। शिवाय फिजिकल फिटनेससाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पॅडल खेळणं हे एकाच वेळी कार्डिओ करत टीमवर्कचा अभ्यास करण्यासारखं आहे। तर अशा पॅडलच्या आंतरराष्ट्रीय लीगचा थरार लवकरच आपल्या भारतात आणि तेही आपल्या महाराष्ट्राच्या राजधानीत बघायला मिळणार आहे। ही नक्कीच चाहत्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे। अशा क्रीडा विषयक इंटरेस्टिंग अपडेटसाठी सबस्क्राइब करा एजीसी स्पोर्ट्स या चॅनलला।